नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आया सिव्हिल सर्व्हिस अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे। मी अमोल घाटोळे आणि आज आपण द हिंदू न्यूजमधल्या काही इम्पॉर्टंट न्यूज ज्या त्या पाहूयात। त्यातली पहिली जी न्यूज आहे ती आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 3 लँग्वेज पॉलिसी जी आहे ती बंद केली। काही राजकीय कारणं होते आणि बाकीचे पण कारणं होते। तर आता आधी इथं 3 भाषा धोरण हे जे आहे त्याच्याबद्दल आपण बघून घेऊयात की 3 भाषा धोरण काय होतं, का आवश्यक आहे आणि त्यानंतर मग काय बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते इश्यू काय ते आपण बघून घेऊयात। तर सर्वात महत्त्वाचं काय की 3 भाषा का आवश्यक आहे, तर बहुभाषिकता येऊ शकते। भारतासारख्या डायव्हर्सिफाईज कंट्रीमध्ये सांस्कृतिक विविधता आपल्याकडे आहे आणि राष्ट्रीय एकता जी आहे किंवा एकात्मता वाढवणे यासाठी त्रिभाषिक जे लँग्वेज आहे शिक्षणासाठी ते महत्त्वाची असू शकते। शैक्षणिक लाभ होऊ शकते बहुभाषिक निवड किंवा शिक्षणामुळे जे आहे विद्यार्थ्यांचे संज्ञात्मक जे आहे म्हणजे कॉग्निटिव्ह कौशल्य जे आहे ते वाढू शकते। सामाजिक समतोल वाढू शकता, म्हणजे स्थानिक भाषा, राष्ट्रीय भाषा, आपण राष्ट्रीय भाषा तर आपली नाही आहे तशी, किंवा मग एखादी महत्त्वाची भाषा आणि आंतरराष्ट्रीय भाषा जशी इंग्रजी यांचा समतोल राखणे पण महत्त्वाचे असू शकते। आणि संवैधानिक आधार पण याच्यासाठी आहे। जसं जर विचार केला तर आर्टिकल 350 म्हणजे कलम 350A आणि 351 कलम, तर 350A काय ते आपण बघून घेऊयात नंतर बाकीच्या गोष्टी। आता हे न्यूजमध्ये काय होतं तर हे कारण हे होतं की महाराष्ट्रामध्ये काय केलं होतं की 3 लँग्वेज पॉलिसी जी आहे ती सक्ती करणार होते आणि 1ली ते 5वी पर्यंत जे आहे हिंदी ही सक्तीची करण्यात आलेली होती आणि त्यामुळे हिंदी विरुद्ध महाराष्ट्र असं झाला होता थोडासा, जसं साऊथ इंडिया होते तशा प्रकारे आपण म्हणू शकतो। फेडरलिझमचा पण इश्यू आणि बाकीच्या गोष्टी पण आहेत त्या आपण बघूयात। तर इथं काय की 350A जे प्राथमिक स्तरावर मातृभाषेत शिक्षण देणे विशेषतः भाषिक अल्पसंख्याकांसाठी, तर याच्यासाठी 350A हा आहे म्हणजे मातृभाषेत जे आहे ते शिक्षण देणे हे महत्त्वाचं आहे। कलम 351 काय म्हणते की हिंदी भाषेच्या विकासाला प्रोत्साहन देणे हा आहे। ह्या 2 कलम महत्त्वाचे, आपण त्या उद्देशाने पाहूयात। MPSC मध्ये क्वेश्चन तशी विचारू शकतात। तसंच 3 भाषा धोरणांमुळं मूळ महत्त्व काय आहे किंवा तत्व काय आहे, तर सुरुवात कुठून झाली होती, ते कोठारी कमिशन जे आहे किंवा आयोग जे आहे यांच्या शिफारशीवर जे आहे हे आधारित आहे आणि 1968 मध्येही कोठारी कमिशन जे बसवल्या गेलेली होती, क्वेश्चन विचारले गेलेले आहेत। तर यांच्या शिफारशीनुसार नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1968 मध्ये 3 भाषा धोरणाची सुरुवात झाली होती। यात मातृभाषा, प्रादेशिक भाषा आणि अधिकृत भाषा हिंदी किंवा इंग्रजी आणि एक आधुनिक भाषा किंवा युरोपियन भाषा शिकवण्याची तरतूद होती यात। ओके, आणि तसंच जर विचार केला तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये जर विचार केला किमान 2 भारतीय भाषांचा याच्यात समावेश असा, एक मातृभाषा आणि एक हिंदी, म्हणजे यात मातृभाषा हिंदी आणि इंग्रजी किंवा इतर भारतीय भाषा शिकवण्यावर भर होता, परंतु कोणतीही भाषा सक्तीने लादली जाऊ नये असं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये एक महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे। आणि तसंच जर विचार केला शक्यतो किमान 5वी पर्यंत आणि शक्य असल्यास इयत्ता 8वी पर्यंत जे आहे मातृभाषा स्थानिक भाषेत शिक्षण देण्याची शिफारस यात होती। आता इथं काय झालं की महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 मध्ये काय केलं, इयत्ता 1ली ते 5वी मराठी आणि इंग्रजी माध्यम शाळेमध्ये हिंदी हे 3री भाषा सक्तीची करण्यात आली होती। त्यामुळे नंतर ते थोडेसे त्याचे विरोधाभास किंवा विरोध झाला आणि त्यामुळे ती स्क्रॅप करण्यात आली किंवा काढण्यात आली। पर्याय काय होता, याच्यात 20 विद्यार्थी अन्य भारतीय भाषा निवडू शकतात। जर ते अन्य भारतीय भाषा निवडत असतील तर ते दुसरी भाषा पण निवडू शकतात। पण इथं महत्त्वाचा पॉईंट काय आला की महाराष्ट्रात जर भारतासारख्या ठिकाणी डायव्हर्सिटी खूप आहे लँग्वेजेसमध्ये, मग सपोज महाराष्ट्रामध्ये मराठी बोलल्या जाते सोबत इंग्रजी आणि हिंदी आहे, मग हिंदी भाषिक राज्यांमध्ये हिंदी आणि इंग्लिश, मग तिथं मराठी का नाही शिकावी किंवा तमिळ का नाही शिकावी, तर तिथं त्यांनी दिलं की 20 विद्यार्थी अन्य भारतीय भाषा निवडू शकतात। पण बिहारसारख्या ठिकाणी, UP सारख्या ठिकाणी ते निवडतच नाहीत, मग काय, मग हा डिस्क्रिमिनेशन झालेला आहे ना, फेडरलिझमचा इश्यू हा होऊ शकतो। आणि मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ते 5 मध्ये हिंदी तृतीय भाषा म्हणून शिकवली जाईल असं त्याच्यात जे आहे महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखड्यात दिलेलं होतं। आणि याच्यात आउट पर्याय पण होता, म्हणजे जर प्रति इयत्तेत किमान 20 विद्यार्थी इतर भारतीय भाषा शिकवण्याची इच्छा दर्शवत असतील तर त्यांना पर्याय मिळेल असं त्याच्यात होते। पण याच्यात काही चॅलेंजेस आहेत, म्हणजे आव्हाने काय, राजकीयकरण याच्या केल्या गेलेलं आहे
किंवा होऊ पण शकते. इट्स बिकॉज ऑफ इलेक्शन्स अँड अदर थिंग्स ऑल्सो. तर राजकीयकरण म्हणजे काही राज्यांमध्ये, उदाहरणार्थ महाराष्ट्र कर्नाटकाचा विचार केला, हिंदीच्या सक्तीला जो आहे भाषिक ओळखीवर आघात म्हणून विरोध होतो आहे, आणि बरोबर पण असू शकते. महाराष्ट्रात जर विचार केला तर विविध पक्ष जे आहे हिंदीच्या समावेशाला जे लादणे म्हणून, म्हणजे हिंदीच्या समावेशाला लादणे म्हणून टीका करत आहेत. तसंच स्वातंत्र्य विरुद्ध सक्ती पण आपण म्हणू शकतो. भाषा शिकणे हा विद्यार्थ्याचा आणि राज्याचा निवडीचा हा अधिकार असावा, सक्तीचा नव्हे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि प्राथमिक विद्यार्थ्यांवरील ताण जे आहे ते पण वाढू शकते. म्हणजे प्राथमिक स्तरावर 3 भाषा शिकवल्याने विद्यार्थ्यांवर ताण येऊ शकतो, विशेषतः जिथे मूलभूत साक्षरता म्हणजे लिटरसी हेच आव्हान आहे. आणि इथं आणखी जर विचार केला तर काही आणखी अडचण आहे, म्हणजे शिक्षणाची कमतरता पण आहे, शिक्षकांची कमतरता. म्हणजे महाराष्ट्र, पश्चिम बंगाल जर विचार केला किंवा बिहार येथे भाषेच्या शिक्षकांची कमतरता इथे आहे. संसाधनांचा अभाव आहे. जसं की नागालँडसारख्या भाषिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण राज्यांमध्ये जर आपण विचार केला तर स्थानिक भाषांचे शिक्षण देण्यासाठी संसाधनांची किंवा संसाधन जे आहे ते अपुरे होऊ शकतात. सांस्कृतिक संवेदनशीलतेचे पण इथं इश्यू होऊ शकते. तर हा महत्त्वाचा आहे. ओके, तसंच जर विचार केला इथं तर याच्यातले जर आणखी पॉईंट जर विचार केले तर कुठले महत्त्वाचे आहेत, तर कलम 350A हा महत्त्वाचा आहे. सॉरी, ओके, 350A प्राथमिक स्तरावर मातृभाषेत शिक्षण, विशेषतः भाषिक अल्पसंख्याकांसाठी. मग लँग्वेज मायनॉरिटी म्हणजे काय, तर इथं आर्टिकल कलम आहे ना, कलम 29 आहे ना, हा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हिंदी भाषेच्या विकासाला प्रोत्साहनासाठी 351 हा आहे. सोबत 2 महत्त्वाचे निर्णय आहेत, जजमेंट आहेत, ते 1995 आणि 2009 आहे. एक आहे कर्नाटक विरुद्ध युनायटेड मायनॉरिटीज, मातृभाषेत शिक्षकांचा हक्क, कलम 350A, स्थानिक गरजा लक्षात घेण्याची निर्देश त्यांनी दिले होते. तसंच इंग्लिश मीडियम पॅरेंट्स असोसिएशन वर्सेस कर्नाटक 2009 मध्ये मातृभाषेला प्राधान्य दिले गेले होते आणि भाषेची शक्ती टाळण्याचे निर्देश त्यांनी दिलेले होते. तर हे महत्त्वाचे पॉईंट्स होते, ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आहे सिंथेटिक जिनोम. तर सर्वात आधी सिंथेटिक जिनोम म्हणजे काय समजणं गरजेचं आहे. तर सिंथेटिक जिनोम हा जो असतो हा मॅनमेड व्हर्जन आहे DNAचा. तो कंट्रोल करते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सबद्दल, जसं की नॅचरल DNA करतो तसंच हे काम करते. फक्त फरक हा आहे की याची डिझाईन, याचे बिल्डिंग सगळं जे आहे ते स्क्रॅपपासून जे आहे हे लॅबमध्ये बनवलं गेलं, म्हणजे ह्युमन मेड आहे. ओके, मग हा महत्त्वाचा आहे. तर इथं महत्त्वाचं काय की जिनोम आपण बघितलं तर सिंथेटिक जिनोम म्हणजे काय समजलं. आता DNA म्हणजे काय, तर डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड. हे काय करतं की मॅन्युअल आहे कशाचं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. माझं जर मॅन्युअल आहे की माझं जर DNA जर काढला त्याच्यात माझं इन्स्ट्रक्शन जे आहे ते सगळे इन्स्ट्रक्शन तुम्हाला DNA मध्ये मिळू शकतं प्रत्येकाचे. आणि हे बनलेले असतात काही न्यूक्लियोटाइड्सपासून, जसं की ॲडेनाईन, सायटोसिन, ग्वानाईन आणि थायमिनपासून हे बनलेले असतात. आणि याचा महत्त्वाचा काय, याचे सिक्वेन्स असतात. आणि या सिक्वेन्स जे आहेत, हे जे लेटर्स आहेत ATGC, या लेटर्सपासून जर विचार केला की जीन्स बनतात, विच ते प्रोटीन्स बनवतात आणि ते कॅरी करतात ऑल फंक्शन्स ऑफ युअर बॉडी. ओके, सगळे फंक्शन, सगळे डिटेल त्याच्यात असतात. आता याच्यात काय DNA जीन्समध्ये काय काय होते की जीन्स असतात, जीन्समध्ये मग ते प्रोटीन क्रिएट करतात आणि लाईफ फंक्शन ते तयार करतात. आता इथं काय की आपण बघितलं की जिनोम म्हणजे काय आणि त्याचं काय काम असते, DNA म्हणजे काय हे समजलं. आता जिनोम म्हणजे थोडंसं डिटेलमध्ये जर विचार केला तर जिनोम हे काय, एक कम्प्लीट सेट ऑफ DNA आहे. कम्प्लीट सेट ऑफ DNA म्हणजे याच्यात काय असतात, जीन्स पण असतात, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण असते ऑर्गॅनिझममधली, सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे मिळेल. आणि प्रत्येक सेल जे आहे त्याच्यात जिनोमची फुल कॉपी असते. प्रत्येक सेल, बॉडीच्या प्रत्येक सेलमध्ये जिनोमची फुल कॉपी तुम्हाला मिळू शकते. जिनोम म्हणजे काय, तर एंटायर लायब्ररी आहे कशाची, इन्स्ट्रक्शनची, फॉर बिल्डिंग अँड रनिंग अँड ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम कसं रन करते, कसं बिल्ड करायचं, त्याची सगळी डिटेल तुम्हाला जिनोममध्ये मिळू शकते. आता इथे 2 गोष्टी आहेत की सिंथेटिक जिनोम म्हटलं मी तुम्हाला. सिंथेटिक जिनोम म्हणजे काय आणि जिनोम्स जीन सिंथेसिस पण असतात. पण इथं काय की किंवा DNA सिंथेसिस असतात. तर कॅन वी रीड अँड राईट द DNA आपण वाचू शकतो का किंवा लिहू शकतो का. तर रीडिंग म्हणजे काय, सिक्वेन्सिंग. ओके, तर सिक्वेन्सिंग म्हणजे काय, सायंटिस्ट आता काय करू शकतात, जे DNA आहे 3 बिलियन लेटर्स आहे ह्युमन DNA मध्ये, ते सगळे सायंटिस्ट रीड करू शकतात. त्याला DNA सिक्वेन्सिंग म्हणतात. म्हणजे DNA सिक्वेन्सिंग म्हणजे काय की DNA रीड करणं, वाचणं. आणि DNA सिंथेसिस म्हणजे काय की DNA जे आहे ते लिहिणं. म्हणजे काय, वी कॅन ऑल्सो मेक अ शॉर्ट DNA सिक्वेन्स.
आपण स्वतः बनवू शकतो ते आणि लिहू शकतो, लॅबमध्ये ते बनवू शकतो DNA. त्याला रायटिंग म्हणू शकतो. ओके, DNA सिंथेसिस म्हणजे की राईट करणे आणि सिक्वेन्सिंग म्हणजे वाचणे, हा 2 मेन डिफरन्स आहे. सो आपल्याकडे असे टूल्स आहे की जे फक्त डिकोड करत नाहीत पण कन्स्ट्रक्ट पण करू शकतात DNA. त्याला DNA सिंथेसिस म्हणतात. सो DNA सिंथेसिस जे आहे की व्हॉट इज सिंथेटिक जिनोम, तर हे आहे सायंटिफिक डिझाईन आहे आणि बिल्ड केलं जाते एंटायर जिनोम फॉर द लार्ज पार्ट ऑफ इट. फ्रॉम स्क्रॅचपासून आपण बनवतो रादर दॅन कॉपिंग फ्रॉम द नेचरपासून कॉपी करण्यापेक्षा आपण स्वतः हे बनवतो. आणि ते डिसाईड करतात की कुठला जीन जो आहे तो इन्क्लूड करायचा, त्याच्या फंक्शन्सवरून ते डिसाईड केलं जातं. तसंच केमिकल सिंथेसिस DNA जे करतात म्हणजे केमिकल सिंथेसाइज केलं जातं. म्हणजे काय, DNAचा सिक्वेन्स काय असो तो पण राईट केला जातो. ओके, केमिकली सिंथेसाइज केला जातो. तसेच ते असेंबल पण आपण करू शकतो. आता DNA सिंथेसिसमध्ये आपण ते म्हणू शकतो. आणि याच्यात जर विचार केला तर एक सिंथेटिक जिनोम जो आहे म्हणजे राईट जो आपण करतो तो इन्सर्ट पण करू शकतो सेलमध्ये ओन DNAच्या, आणि तो रिमूव्ह करून दुसरा पण टाकू शकतो इथं. ओके, तर सिंथेटिक DNA काय करते तर हे कंट्रोल करते, मेकिंग सेल बिहेव लाईक्स अ न्यू सिंथेटिक लाईफ फॉर्ममधून हे यूज केला जाऊ शकते. तर हा महत्त्वाचा पार्ट होता. DNAची रचना काय असते, सिंथेटिक जिनोम निर्मिती म्हणजे काय की DNA जो तो स्क्रॅचपासून बनवणं, राईट करणं. ओके, त्याला सिंथेटिक जिनोम असं म्हटलं जातं. ओके, तर हा महत्त्वाचा पॉईंट होता सिंथेटिक जिनोमबद्दलचा. ओके, तर त्याच्यासाठी भारतात जे आहे ते जिनोम इंडिया प्रोजेक्ट स्टार्ट केला होता 2017मध्ये. 20 संस्थांमध्ये 10,000पेक्षा जास्त निरोगी व्यक्तींचे जिनोम सिक्वेन्सिंग पूर्ण केलं आहे. जिनोम सिक्वेन्सिंग म्हणजे काय, ते वाचल्या गेलेले आहेत. त्याचा उद्देश काय की डेटाबेस तयार करणं आणि पर्सनलाइज मेडिसिन, प्रत्येकाची एखाद्याला जर हे असेल आजार असेल, फॅमिलीचा जर आजार असेल तर त्याच्यासाठी हे जे आहे DNA सिक्वेन्सिंग जे आहे ते यूज केल्या जाऊ शकते. ओके, तर दिस इज ऑल अबाउट द DNA सिंथेसिस. ओके, आता याच्यात काय की व्हाय सिंथेटिक जिनोम हे क्रिएट का केलं गेलं आहे, तर लाईफ कंट्रोल करण्यासाठी मॉलिक्युलर लेवलवर पहिले, बिल्ड करण्यासाठी मायक्रोब्स, ज्यामुळे काय होईल की क्लीन फुएल आपण बनवू शकतो. तसंच प्लास्टिक वगैरे जे आहे ते आपल्या पोटात असेल किंवा बाकीच्या याच्यात जर असेल ते काढण्यासाठी पण ते यूज केल्या जाऊ शकते. मेडिसिन प्रोड्यूस करण्यासाठी पण हे यूज केल्या जाऊ शकतात. आणि लाईफ जे आहे ते कस्टम करू शकतो आपण फॉर रिसर्च, हेल्थ अँड फॉर द एन्व्हायरमेंट ऑल्सो. तर ह्या महत्त्वाचे पॉईंट्स इथं होते. ओके, डेटाबेस कुठं आहे तर अराउंड 46,000 लोकांचा डेटाबेस घेतला गेलेला आहे. आणि याचा डेटा कुठं आहे तर बेंगळुरूमध्ये सेंटर फॉर ब्रेन रिसर्च इथं आहे आणि फरीदाबादमध्ये इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटरमध्ये हा साठवला गेलेला आहे. तर यानंतरची न्यूज जी आहे ती आहे की इलेक्शन कमिशननं काय केलं की हे जे पॉलिटिकल पार्टीज आहेत त्या डिलिस्ट केल्या. ओके, मग आता हे का केल्या, काय आहे ते समजून घेऊया. त्याच्या अगोदर आपल्याला हे महत्त्वाचं की राजकीय पक्ष जे आहेत त्यांची नोंदणी का केली जाते. तर राजकीय पक्ष जर विचार केला, प्रत्येक पक्षाला निवडणूक लढण्यासाठी जे आहे भारतीय निवडणूक आयोगाकडे जे आहे म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे जे आहे ते नोंदणी करावी लागते. आणि इलेक्शन कमिशन जे आहे नोंदणीद्वारे काय करतो तर पक्षाला ओळख मिळते, दुसरं निवडणुकीत त्यांना सिम्बॉल किंवा चिन्ह मिळते आणि काही कर सवलती आणि निधीविषयक सवलतीसुद्धा आता मिळतात. आणि नोंदणी झाल्यानंतर काय मिळू शकते त्या पार्टीला तर अधिकृत मान्यता मिळते, निवडणुकीत सहभागी होण्याचा हक्क मिळतो. ह्या महत्त्वाच्या आहेत. पण महत्त्वाचं काय इथं काय झालं की भारतीय निवडणूक आयोगाने काय केलं की 345 नोंदणीकृत अपरिचित राजकीय पक्ष म्हणजे रजिस्टर्ड अनरिकग्नाइज्ड पॉलिटिकल पार्टी जी आहे त्यांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आता हे का केलं तर इथं आपण RUPP म्हणजे रजिस्टर्ड अनरिकग्नाइज्ड पॉलिटिकल पार्टीज म्हणजे काय तर याचा अर्थ काय होते ते समजून घेऊ. म्हणजे नोंदणीकृत आहेत पण त्या मान्यता प्राप्त नाहीत. ओके, अनरिकग्नाइज्ड आहेत. ओके, त्यांनी मोठ्या प्रमाणात निवडणूक यश मिळवलेलं नसतं किंवा पण ते अजूनही नोंदणीकृत असल्यामुळे काही फायदे घेतात, जसे की कर सवलत घेतात, कार्यालय खर्च जो आहे इत्यादी याच्यात ते सवलत घेण्याचा प्रयत्न करतात. ओके, मी ते समस्या कुठे आहे तर इलेक्शन कमिशनचा जर अभ्यासानुसार जर विचार केला आपण तर 345 जे हे पक्ष दिले आहेत ते त्यांनी 2019 पासून कोणतीही निवडणूक जी आहे ते लढवलेली नाही आहे, म्हणजे ते निष्क्रिय आहेत. बरेच पक्ष नोंदणीकृत पत्त्यावर जे आहेत ते अस्तित्वातच नाही आहेत आणि त्यांचा संपर्क पण होत नाही आहे. लेटर पॅडवर फक्त त्या आहेत, कागदावर आहेत पण प्रत्यक्षात त्या नाही आहेत. आणि कर सवलती वापरून काळा पैसा पांढरा करण्याचे प्रकार जे आहेत
ते या पार्टीजमुळे होऊ शकतात. आणि हे पक्ष काही वेळा फक्त बनावट व्यवहार, आर्थिक फसवणूक यासाठी वापरले जातात. ओके. आणि याच्यात जर विचार केला तर कायद्याचा काय आधार आहे इथं जर विचार केला आपण, तर ECIला नोंदणी रद्द करण्याचा स्पष्ट अधिकार हा नाही आहे. तर इथं काय की ॲज पर द रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट जर विचार केला, कलम 29A, ओके, रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट कलम 29A जर विचार केला आपण इथं, तर इथं महत्त्वाचं काय, कोणत्याही पक्षाला नोंदणीसाठी जे आहे संविधान, धर्मनिरपेक्षता, लोकशाहीचा जे आहे लोकशाही यावर निष्ठा दाखवावी लागते. ओके. पक्षाने संविधान प्राप्ती निष्ठा दर्शवावी लागते. पक्षाची चिन्ह, उद्दिष्ट, कार्यालयाचा पत्ता जो आहे आणि कार्यकारिणीची यादी सादर करावी लागते. ओके. सोबतच जर विचार केला, परंतु ECIला स्पष्टपणे नोंदणी रद्द करण्याचा अधिकार जो हा दिलेला नाही आहे. इथं जर विचार केला, याच्या अगोदर मी इथं बोललेलो होतो. ओके. ECIला नोंदणी रद्द करण्याचा स्पष्ट अधिकार नाही, परंतु फसवणूक किंवा संविधानाविरुद्ध कृती असल्यास कारवाई शक्य आहे. ओके. तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे. उल्लंघन जर करत असेल तर आयोग कारवाई करू शकते. आणि ECIचा निर्णय हा योग्य आहे का, तर इथं याचं कारण काय, योग्य का असू शकते, तर जर विचार केला, निष्क्रिय पक्ष कोणतीही निवडणूक लढवत नाही आहेत किंवा त्यांनी लढवलेली नाही आहे आणि ते अस्तित्वातच नाही आहे. पक्षाचा पत्ता, ऑफिस, प्रतिनिधी ते सापडत पण नाही आहेत. आणि आर्थिक फसवणूक होऊ शकते. कर सवलती वापरून काळ्या पैशाचे व्यवहार ते करू शकतात आणि निवडणूक प्रक्रियेचा जो आहे ते गैरफायदा इथं घेऊ शकतात. त्यामुळे अपारदर्शकता आणि गैरवापर होऊ शकते. आणि आपण जर विचार केला तर हा जो निर्णय घेतला आहे, या निर्णयामुळे निवडणूक व्यवस्थेची पारदर्शकता जी आहे ती जबाबदारी वाढेल असं आपण म्हणू शकतो. ओके. तर हा महत्त्वाचा पॉईंट हा आहे. ओके. तर इथं मूलभूत पक्ष पुन्हा प्रश्न का विचारू शकतो, राजकीय पक्षांनी ची नोंदणी गरजेची आहे का, तर निवडणूक लढवण्यासाठी अधिकृत मान्यता मिळवण्यासाठी हे गरजेचं आहे. ओके. तर ह्या महत्त्वाचे पॉईंट्स होते जे तुम्ही लक्षात ठेवा. 350-45 त्यानंतर इलेक्शन कमिशनसाठी जर प्रतिनिधित्व कायदा जो आहे 1951चा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट कलम 29A अंतर्गत की पक्षाचे नाव, उद्दिष्ट, कार्यकारिणीची यादी सादर करावी लागते. नोंदणी शुल्क किती आहे, 10,000 आहे, तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला द्यावं लागते. वार्षिक अहवाल आणि निवडणुकीची चर्चाही माहिती सादर करते. सोबतच एकदा ॲप्लिकेशन दिल्यानंतर 30 दिवसात जे आहे त्यांचा अर्ज जो आहे तो तपासला जातो आणि यशस्वी नोंदणीनंतर पक्षाला निवडणूक चिन्ह आणि इतर लाभ हे मिळतात. आणि आयकर कायदा 1961 कलम 13A अंतर्गत देणग्यांवर त्यांना करमुक्तीचा फायदा मिळतो. निवडणूक चिन्ह जे आहे, निवडणूक चिन्ह आदेश 1968 अंतर्गत जे आहे सामायिक निवडणूक चिन्ह यांना मिळते. तर ही महत्त्वाची न्यूज होती. ओके. यानंतरची जे न्यूज आहे ते आपण पाहूयात की हाँगकाँग कन्व्हेन्शनबद्दलची आहे. ओके. आता इथं काय की हाँगकाँग कन्व्हेन्शन कशासाठी होतं याच्यापासून आपण सुरुवात करू. तर सर्वात महत्त्वाचं काय की हाँगकाँग कन्व्हेन्शन कशासाठी आहे, तर हाँगकाँग कन्व्हेन्शन जे आहे किंवा आपण म्हणू शकतो की हाँगकाँग इंटरनॅशनल कन्व्हेन्शन फॉर द सेफ अँड एन्व्हायरमेंटली साऊंड रिसायकलिंग ऑफ द शिप्स. हाँगकाँग परिषद म्हणजे काय, तर इथं जर विचार केला की जहाज जे आहे ते मोडली जातात. ओके. मोठी जहाज जसे कार्गो, टँकर्स, क्रूज काही वर्षांनी जुनी होतात आणि त्यांना मोठ्या लोखंडी धातूंच्या वस्तू म्हणून स्क्रॅप म्हणून वापरता येते. जसं की एक 2 व्हीलर जे आहे ते या स्क्रॅपपासून बनवला गेलेली होती आणि त्याची न्यूज पण झाली होती. यासाठी मोठ्या जे आहे शिप्स ब्रेकिंग यार्डमध्ये ते तोडले जातात. याला जहाज पुनर्चक्रण म्हणजे जहाज रिसायकलिंग, शिप रिसायकलिंग जे आपण याला म्हणतो किंवा तोडणी आपण म्हणजे हे कायदेशीर असते पण त्याच वेळी धोकादायक सुद्धा असू शकते. कारण इथं जर विचार करू शकता धोका कसला आहे, तर जहाजात काही विषारी रसायने असतात जसं की ॲस्बेस्टॉस असू शकते, PCBs असू शकतात, लीड असू शकते, जड धातू किंवा मर्क्युरी असू शकते, तेल, इंधनांचे अवशेष याच्यात सापडू शकतात. जे कामगार इथे काम करतात, ओके, हे हाताने काम करतात आणि बहुतांश वेळा PP म्हणजे सुरक्षा आणि उपकरणं जी असतात सुरक्षा उपकरणाशिवाय ते हे काम करतात आणि ते जहाजे तोडतात. यामुळे काय होऊ शकतं, अपघात, आगी, विषारी वायूंमुळे आजारसुद्धा होऊ शकतात. तसेच समुद्र व किनारी पर्यावरणाचे प्रदूषण जे आहे ते पण वाढू शकते. आणि याला जर विचार केला तर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन जे आहे ते सर्वात धोकादायक व्यवसाय म्हणून हे घोषित केलेलं होतं. आणि तसंच आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप आवश्यक आहे का, तर नक्कीच आहे. बहुतेक जहाजे जे आहे ते दक्षिण एशियात स्पेसिफिकली मोडली जातात, म्हणजे दक्षिण एशियात मोडली जातात. स्पेसिफिकली जर विचार केला
तर भारत, बांगलादेश, पाकिस्तान जे आहे इथे मोडल्यात. कारण काय, तर कारण इथं जे लेबर जे आहे ते स्वस्त मिळतात, कमी याच्यात मिळतात. ओके, स्वस्त कामगार मिळतात, नियम जे आहेत ते सैल आहेत थोडेसे, तसेच पर्यावरणाचे संरक्षण जे आहे ते कमी आहे. आणि अशा वेळी जगभरातून एक समान आणि सक्तीचे नियम गरजेचे होते. यासाठी जे आहे ते